तर आज आपण आलो आहे पुण्यातल्या गर्दीत लपलेल्या 8व्या शतकातल्या प्राचीन कालीन पाताळेश्वर मंदिर मध्ये. तर चला तुम्हाला दाखवते मी की त्या मंदिरामध्ये भव्य दिव्य असं काय आहे. चला. पुण्याच्या गर्दीने भरलेल्या जेएम रोडवर असे एक ठिकाण लपलंय जिथं पाऊल टाकताच वेळ थांबलेली वाटते. आणि हे पुण्यातलं प्राचीन आणि रहस्यमय पाताळेश्वर लेणी आहे. साधारण 1300 वर्षापूर्वी राष्ट्रकूट काळात एका विशाल दगडातून कोरलेले हे मंदिर आजही तितकंच भव्य दिसतं. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे संपूर्ण मंदिर एका अखंड खडकातून बनवलं गेलेलं आहे. लोकांमध्ये अशी ही आख्यायिका प्रसिद्ध आहे की हे मंदिर पांडवांनी एका रात्री बांधायला सुरुवात केली होती, पण सूर्योदय होण्याआधी काम पूर्ण न झाल्यामुळे ते अपूर्ण राहिलं. म्हणून आजही मंदिराच्या काही भागावर अधुरेखोरे काम दिसतात. मंदिरात शिरतात सर्वात आधी दिसतो तो गोलाकार नंदी मंडप. मध्यभागी शांत बसलेला नंदी आणि त्याच्या मागे अंधारातून दिसणारं महादेवाचं गर्भगृह. जणू काही पृथ्वीच्या पोटात उतरल्यासारखाच अनुभव येतो इथे. जरी इतिहासात याचा थेट पुरावा नसला तरी ही कथा आजही इथल्या वातावरणाला अधिक गोड बनवते. आणि पाताळेश्वरचा अर्थ म्हणजे भूमीतल्या आतलं जग. तर आत्ताच मी जस्ट बाहेर आले लेणी एक्सप्लोर करून. अलाउडच नव्हतं अजिबात. ते बोलले की तुम्ही काही शूट नाही करू शकत, पण आम्ही गुपचूप कसं तरी तुम्हाला दाखवण्यासाठी तिथलं शूट केलं. तर सारीपाट होतं, म्हणजे पांडव कालीन हे मंदिर आहे, तर तिथं ते खेळलेले जे आहेत सारीपाट ते होते. तर ते पण फुटेज मी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर खूप सारी गोष्ट आणि त्या काळातली लँग्वेज आहे ना, ती पण तिथं काहीतरी मेन्शन म्हणजे लिहिलेलं होतं काहीतरी ते. तर मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा की ते काय. आणि इथे बाजूलाच एक जंगली महाराजांचं मंदिर आहे आणि शेकडो वर्ष जुनं आहे. सो आपण आता ते एक्सप्लोर करू आणि बघू की तिथे पण आपल्याला नवीन गोष्टी काय पाहायला मिळतात. तर आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला आलोय, जे पाताळेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. जंगली महाराज शिवाजीनगरला जेएम रोडलाच हे तुम्हाला मंदिर दिसेल. हे 19व्या शतकातलं मंदिर आहे. तर आज आपण हे एक्सप्लोर करायला आलोय. हे पाताळेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे. तर आपण आतमध्ये जाऊ आणि आज सगळ्या गोष्टी आतमधल्या एक्सप्लोर करू की ह्या मंदिराचा मागील वैशिष्ट्य किंवा ह्या मंदिराच्या मागे काय स्टोरी आहे. चला. जिथे गेल्यावर मनाला आपोआप शांतता मिळते, तर हे आहे पुण्याचं प्रसिद्ध जंगली महाराज मंदिर. लोक प्रेमाने याला जय मंदिर असेही म्हणतात, पण या मंदिरामागचा इतिहास आणि अध्यात्म खूप खोल आणि खास आहे. जंगली महाराज मंदिर साधारण 1890च्या आसपास प्रसिद्ध झालं, कारण इथे संत जंगली महाराजांची समाधी बांधण्यात आली. म्हणजे आज या मंदिराला 135 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे. साधारण 135 वर्षापूर्वी पुण्यात एका महान संताची समाधी उभारली गेली आणि पुढे तेच ठिकाण बनलं आजचं प्रसिद्ध जंगली महाराज मंदिर. तर आत्ताच आम्ही बाहेर आलो जंगली महाराज मंदिराच्या इथून. आणि त्याच्यानंतर आता आम्ही तुळशीबाग येथे राम मंदिर, ते पण खूप जुनं आहे, तिथे जाणार आहे. इथे आम्हाला अजिबात मोबाईल अलाउड नव्हता. आम्ही बसून बसून गुपचूप शूट केलंय फक्त तुमच्यासाठी. तर ते तुम्ही पहा. कसं वाटलंय ते कमेंट्स मध्ये नक्की करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. हे जे करते ते तुमच्यासाठी करते की आपल्या पुण्यातल्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत जे लोकांना माहिती नाहीये, त्याच्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट लोकेशनला. चलो. मला बिलीव्ह होत नाहीये की मी एवढ्या वर्ष झालं पुण्यात राहतेय आणि तुळशीबागच्या इथलं 1125 मधलं राम मंदिर हे मला आज माहिती पडलंय. मी पुरातन काळातले आहेत ते एक्सप्लोर करू, त्याची मी माहिती तुम्हाला देईन. आणि आज आपण हे मंदिर एक्सप्लोर करणार आहे, तर मला खूप आनंद होतोय. तर आपण हे मंदिर एक्सप्लोर करूया. चला. पुण्याच्या गजबजलेल्या तुळशीबागेत इतिहास आणि भक्तीचं सुंदर प्रतीक म्हणजे तुळशीबाग राम मंदिर. हे मंदिर पेशव्यांच्या काळात साधारण 1760च्या आसपास नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी बांधलं. बाहेर बाजाराची गर्दी, पण मंदिरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. पुण्याच्या परंपरेची आणि श्रद्धेची ओळख म्हणजे तुळशीबाग राम मंदिर. राम
भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. तर हा आपला शेवटचा स्पॉट आहे सदाशिव पेठ येथील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर. सुमारे इसवी सन 1774 मधील हे मंदिर आहे. तर आपण एक्सप्लोअर करूया त्याच्या मागील काय स्टोरी आहे. तर हे खूप जुनं मंदिर आहे आणि मी तुम्हाला बाकीचे इन्फॉर्मेशन पण देईल. तर चला आपण दर्शन घेऊया. आणि हा आता आपला शेवटचा स्पॉट आहे. तर प्लीज गाईज सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी खूप जास्त फिरतोय, सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतो. खूप अशा गोष्टी काय आहेत की जे लोकांना माहिती नाहीत, तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आम्ही. तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स करून नक्की सांगा की नेक्स्ट लोकेशन कोणतं पाहिजे. पुण्यातील प्राचीन लक्ष्मी नरसिंह मंदिर हे पेशव्यांच्या काळातील मानलं जातं आणि अनेक वर्षापासून भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. इथे लक्ष्मी देवी सोबत भगवान नरसिंह सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मंदिरात भक्त प्रल्हादाचं छोटंसं मंदिर देखील आहे, ज्यांच्या भक्तीचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला. शांत वातावरण आणि मंदिरातील भक्तिमय ऊर्जा मनाला वेगळीच शांती देते. श्रद्धा, भक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक म्हणजे लक्ष्मी नरसिंह टेम्पल. छान वाटतंय ना? एकदम शांतता, पीसफुल. आणि मला माहिती आहे की सगळ्यांना एवढ्या धावपळीच्या जीवनमध्ये कुठेतरी शांतता हवी असते. त्याच्यामुळे हे प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर आम्ही खूप सकाळ घरातून निघालो होतो आणि ह्या प्लेसेस आम्ही एक्सप्लोअर केल्या सगळ्या. तर नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ते कसं वाटतंय. आणि आय होप की तुम्हाला हे खूप छान वाटलेलं असणार आहे. आणि मला तरी वाटतंय की तुम्ही नक्की ह्या प्लेसेसवर जावा, भेट द्या. खूप पीसफुल आणि शांत वातावरण आहे. आणि अजून एक हंबल रिक्वेस्ट आहे की प्लीज मंदिरात येता तर तुम्ही फोटोज आणि रील्स ह्या गोष्टींसाठी येऊ नका. हे खूप छान ठिकाण आहे आपलं आणि हे आध्यात्मिक आहे, धार्मिक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी, ह्या सगळ्या वातावरणाचा तुम्ही अनुभव घ्या. आणि प्लीज अशा काही गोष्टी करू नका, रील्स, फोटोज काढणं, कारण ही खूप छान आणि पीसफुल जागा आहे. तर इथे मन शांत करण्यासाठीच या तुम्ही, फोटोज वगैरे काढण्यासाठी नका येऊ, असं माझं तरी मत आहे. आणि सबस्क्राईब करा, कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटतात. आणि धन्यवाद सगळ्यांना. जय श्रीराम. आणि खूप छान वाटलं मला. आणि नक्कीच पुढे जाऊन अजून खूप छान छान असे व्हिडिओज येतील. थँक्यू सो मच.